सासवडमध्ये लपलेलं हे प्राचीन शिव मंदिर तुम्ही पाहिलंय का? जर पाहिलं नसेल ना तर चला मी तुम्हाला दाखवते. नमस्कार, मी रोहिणी आणि 5 मिनिटात आलो म्हणता ना 1 तासानंतर ना आम्ही आमच्या डेस्टिनेशनला हजर झालो. तर आज आपण आलो आहोत सासवडमधील सुंदर आणि ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिरात. आता इथलं दगडी बांधकाम, शांत वातावरण आणि भोवतालची हिरवाई ना मनाला ना वेगळीच प्रसन्नता देऊन जाते. आता भगवान शिवाचं दर्शन घेतलं ना की मन कसं अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जातं. आता दर्शन घेतलं आणि ना बाहेर ना थंड वातावरण असलं ना तरी गाभाऱ्यात ना एवढी जास्त गरमी जाणवत होती. आता हे मंदिर तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये जेवढं सुंदर दिसतंय ना त्यापेक्षा ना 100 पटीनं प्रत्यक्षात हे खूप जास्त सुंदर आहे. जर हे तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर सासवडमधील सिद्धेश्वर मंदिराला ना एकदा तरी नक्की भेट द्या. आता थोडासा रिमझिम येणारा पाऊस ना दर्शन घेईपर्यंत ना चांगलाच वाढला होता. आता इथलं वातावरण जेवढं शांत आहे ना तेवढंच गुड पण आहे. आता ह्यांची भक्ती बघून ना माझ्या अंगावर तर काटाच आला होता, कारण की इथं ना रात्रीचे 7 वाजले होते. आता दर्शन घेऊन आम्ही घराकडे निघालो. हा, भूत बंगला आहे. हा, हो, भूतच राहतात तिथं. भूताची बहीण पण असते. हो, भूताची बहीण पण राहते. तोपर्यंत ना रिमझिम येणारा पाऊस ना चांगलाच वाढला होता. म्हणून म्हणलं भिजायला नको, पटकन घरी जाऊ. तर ह्या मेंढ्यानी ना आमचा असा रस्ता अडवला होता. मग काय सगळे भिजूनच आम्ही घरी आलो. आता बाहेर किती पण नट्टाफट्टा करून गेलो ना तर घरी आलं की आपल्या घरच्या कपड्यामध्येच आपल्याला कम्फर्ट भेटतं. आता भिजण्याचे दुष्परिणाम ना लगेच दिसून आले, कारण की ना किटूचं नाक ना फार जाम झालं होतं आणि ती शिंका पण द्यायला लागली होती. म्हणून पटकन ओव्याने ना तिला शिकून घेतलं. तर आजच्या पुरतं एवढाच. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.